ओके. सर्वात आधी कील ओपन करायचं. प्रोजेक्ट जर असेल तर क्लोज प्रोजेक्ट करायचे. त्यानंतर प्रोजेक्ट, न्यू प्रोजेक्ट आणि शक्यतो डेस्कटॉपवर तुमचं एक नवीन फोल्डर क्रिएट करायचे. सेव्ह. त्याला तुमचं नाव द्यायचं. त्यामध्ये एक फाईल घेऊ आपण, एक्सपेरिमेंट. त्यानंतर आपल्याला सिलेक्ट करायचं NXP. NXP मध्ये P89V51RD2. ओके, हे सिलेक्ट करायचे. ओके. त्यानंतर टार्गेटचे जे आहे त्याला प्लसला क्लिक करायचे. सोर्स ग्रुपच्या प्लसला. स्टार्टअप A51 फाईलला जर आली असेल तर आतापर्यंतच्या स्टेप बरोबर आहेत. ओके, फाईल, न्यू आणि इथं आपल्याला प्रोग्राम टाईप करायचे. माझा प्रोग्राम आहे, मी तो ORG 0000H move A30H move R1 31H add A R1 move 32H A आणि एंड. हा माझा ॲडिशनचा प्रोग्राम. ओके. आता ही फाईल सेव्ह करायची. सेव्ह करताना आपल्याला जे नाव आपण दिलं असेल ते आणि त्यासमोर .asm. ओके. आणि सेव्ह कुठे करायची, जे फोल्डर तुम्ही क्रिएट केलं होतं त्यातच. त्यानंतर सोर्स ग्रुपला राईट क्लिक करायचे. सोर्स ग्रुपला क्लिक करायचे, राईट क्लिक करायचे आणि ॲड फाईल टू ग्रुप सोर्स ग्रुपवर. कुठली फाईल तर ASM फाईल ही ॲड करायची. ही फाईल इथं आली पाहिजे. त्यानंतर बिल्ड करायचा आहे प्रोग्राम. बिल्ड टार्गेटला क्लिक करायचे. 0 एरर जर आलं तर आपला प्रोग्राम बरोबर आहे. कधी कधी काय होतं की आपण टाईप करताना काही मिस्टेक करतो, त्यामुळे एरर येईल. ओके. आता इथं 4 नंबरच्या लाईनला एरर आले. तिथं जायचं काय, ए आणि R1 मध्ये कॉमा आहे. सो असे एरर रिमूव्ह करायचे आणि बिल्ड करायचा. 0 एरर आल्यानंतर काय करायचंय, डिबग करायचंय प्रोग्राम. एकतर तुम्ही डिबग मध्ये जाऊन स्टार्ट करू शकता किंवा इथे शॉर्टकट वापरू शकता. सो डिबग केलाय प्रोग्राम. ओके. त्यानंतर तुम्हाला काय करायचं की मेमरी व्ह्यू मध्ये जायचे आणि मेमरी विंडो, किंवा इथं पण एक शॉर्टकट आहे मेमरी विंडो. मेमरी विंडो मध्ये टाईप करायचंय I:0X आणि आपला जो काय ऍड्रेस असेल तो. आता या प्रोग्राम मध्ये आहे 30 ऍड्रेस, तर मी 30 इथं नंबर द्यायचे. इथं मी नंबर घेतो सपोज 5. ओके. दुसरा नंबर कुठे घ्यायचा आहे, 31 ला, कारण इथं मला दुसऱ्या मेमरी लोकेशन आहे 31. त्याला क्लिक करायचं. इथे नंबर घेतलाय मी 3. ओके. रिझल्ट कुठे बघायचा आहे मला, 32 ला, तुम्ही 32 घेतलंय. ओके. आणि आता 32. आता आपण काय करणार आहे, स्टेप बाय स्टेप प्रोग्राम रन करा. सो फर्स्ट इथून स्टेप बाय स्टेप प्रोग्राम रन करायचे. आता प्रोग्राम जर बघितला तर 30 मधला डेटा ए ला आलाय, R1 ला गेलाय. नंतर ए आणि R1 मध्ये जे काय असेल त्याची ऍडिशन झाली, रिझल्ट. आता तो रिझल्ट इथे येईल माझा. मला प्रोग्राम. आता सपोज मला सबस्ट्रॅक्शनचा प्रोग्राम करायचा, तर सर्व परत करण्याची गरज नाहीये. इथं काय करायचं, SUBB, सेव्ह आणि बिल्ड. परत डिबग. आता परत मेमरी लोकेशन 30H ला गेलोय मी. इथे व्हॅल्यूज घेतली मी, सपोज 9. 31 ला गेलो, इथे व्हॅल्यू घेतली 3. ओके. आणि 32 वर मला हवा आहे रिझल्ट. सो हिअर आय एम गोइंग टू एक्झिक्यूट. इथं परत आपण स्टेप बाय स्टेप एक्झिक्यूट कर. 9 6 6 minus 9 minus 3, the answer is 6. हे 6 इथं आलं.
हा झाला तुमचा सबट्रॅक्शनचा. आता मला जर मल्टिप्लिकेशन करायची असेल तर मल्टिप्लिकेशनला आपण ए आणि बी यूज करतो. सो इथं इन्स्ट्रक्शन यूज करताना MUL AB. ओके. आता कधी कधी काय होतं की मल्टिप्लिकेशनचा रिझल्ट 8 बीट पेक्षा जास्त असू शकतो. त्याकरता आपल्याला 2 रेजिस्टर लागतात. सो आपण ते रेजिस्टर्स घेतले, प्रोग्राममध्ये चेंज केले आणि बिल्ड करायचं टाळलं. रन. ओके. त्यानंतर 30 30ला नंबर दिला आहे. सपोज आय हॅव गिवन नंबर 3. 31ला नंबर दिलाय. 3चा नंबर दिलाय 4. ओके. आणि 32ला रिझल्ट बघायचा. सो ए मध्ये आले 3, बी मध्ये 4. 3 4 जा 12. सो 12 म्हणजे हेक्साडेसिमल मध्ये सी आणि ते आता इथं मला रिझल्टला येते. ओके. जर नंबर 8 बीट पेक्षा जास्त असेल म्हणजे 255 पेक्षा जास्त असेल तर तो 33 मध्ये येईल. आता मला डिव्हिजनचा प्रोग्राम करायचा. सो आय विल सिम्पली रिप्लेस बाय DIV. चेंजेस केले, परत बिल्ड केलं, डिबग. ओके. आता याच्यामध्ये परत आपण 30ला घेतलंय सपोज मी 6. ओके. 31ला घेतोय 4. ओके. आता 32ला काय रिझल्ट येईल ते बघूया. सो 6 डिवायडेड बाय 4. ओके. सर 6 डिवायडेड बाय 4 1 ने डिवाइड होतं आणि 2 रिमाइंडर येतं. सो 32ला 1 येईल आणि 33ला रिमाइंडर म्हणजे 2. सो 32ला 1 आले म्हणजे कोशंट आलंय आणि 33ला 2 आलेत म्हणजे रिमाइंडर आले. सो दिस इज हाऊ यू आर गोइंग टू परफॉर्म द एक्सपोनेंट नंबर 13, 14, 15 and 16.